नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गाने व्हावी या मागणीसाठी आज सिन्नर येथील समृद्धी महामार्ग परिसर आणि संगमनेर येथील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाला संगमनेरमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक भूसंपादन झालेलं असतानाही प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्ग का बदलला गेला असा सवाल आता संगमनेरकरांकडून उपस्थित केला जातोय। नारायणगावजवळील जीएमआरटी केंद्राचं कारण पुढे करत रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जगातील तब्बल 14 रेल्वे मार्ग जीएमआरटी केंद्राजवळून जात असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं। 50 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले, हे सगळं असताना रद्द होतच कसं, याच्यामध्ये प्रचंड शंका आहे। जीएमआरटी काय आज हे सगळे मान्यता होताना जीएमआरटी आली नाही का? त्या आता का जीएमआरटी दिसायला लागली? सगळ्या मान्यता झाल्यानंतर थांबण्याचंच कारण काय? आमचा आक्षेप याच्यावर आहे महत्वाचं म्हणजे। बरं, जीएमआरटीच्या बाबतीत चर्चा नंतर सुद्धा झाल्या। जीएमआरटी जगामध्ये 14 ठिकाणी जीएमआरटी सारख्या प्रकल्पातून रेल्वे गेलेल्या आहेत। असं आहे, नेमकं भारतात आपलंच काय असं वेगळं शोधायला लागले? दरम्यान सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर आंदोलन सुरू असताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याच वेळी मंत्री गिरीश महाजन यांचा आमदार तांबे यांना फोन आला। मंत्री महाजन यांच्याशी संवाद साधताना सत्यजित तांबे यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल कोकाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, समितीचा अहवाल 60 दिवसांत सादर करण्यात यावा अशी मागणी केली। या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा फोन आहे। हा भाऊ, बोला बोला बोला, ते सांगा ना, काय म्हणणं तुमचं? भाऊ, याच्यात असं म्हणणं आहे की कमिटी नेमली तिथपर्यंत ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की कमिटी नेमलेली आहे। आमचं म्हणणं आहे तीनच मागण्या प्रमुख आहे की ज्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे। बरोबर आहे। या दोन मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं। नक्की त्याचा 100% विचार होईल। मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसाचा निकाल द्यायचा आहे, सगळा काय असेल नसेल तो अहवाल द्यायचा आपला। हो, काय अडचण नाही। जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ, कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे। नक्की नक्की, आपण तसंही कमिटीला सांगतो मी, ते सगळं आपलं ऐकून घेतील। समितीशी बोलून घेतो, मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांची परवानगी घेतली बोलायला। भाऊ, आता मला सीएम साहेबांचा पण काल रात्री फोन होता, त्यांचं पण म्हणणं तेच आहे। पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा। लेखी जे शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही। माझा शब्द आहे, मी तुम्हाला लेखी देतो। ठीक। आमदार सत्यजित तांबे यांच्या मागण्यांना मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नसून जनभावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी असल्याचं आमदार तांबे यांनी स्पष्ट केलं। जोपर्यंत नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गाने जाणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला। त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का आणि संगमनेरकरांना त्यांच्या हक्काची नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गाने मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।